करूया महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवांना मानाचा मुजरा, गावदेवी मातेला नमन आणि जातोय मैदानाच्या आतमध्ये मी गणेश मात्रे तुमचं स्वागत करतोय आजच्या या चौथ्या रात्रमध्ये. व्हेरी बिग फाईट मॅच, पहिलीच लढत खूप चांगली होईल याबद्दल शंकाच नसेल. आयोजन आपण पाहू शकाल स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान जय भोले मात्रेपाडा आयोजित आमदार चषक 20-25 पर्व आणि या चौथ्या रात्रीतील पहिली लढत तुम्ही पाहता. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल प्रसाद सर, त्यानंतर सचिन सरांना हे दोन ऑफिशियल पंच आपण या क्रीडांगणावरती पाहतोय. दातिवली संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येतोय. 4 षटकांचा सामना, लिमिटेड ओव्हरचं मात्र 17 असेल आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये यस टायमिंग दिलं जाईल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटके फेकायचे आहेत. तर मॅच ऑन. पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिल्याच बॉल वरती गॅप मध्ये काय सुरुवात झाली आहे आजच्या या रात्रीतील. रोशन जाधवच्या बॅट मधून पहिला धमाका, चौकार. थँक्यू डीजे, क्या बात आहे. अग्री कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत पहिल्याच बॉलवरती आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ऐकायला मिळालं. अजून एक मोठा स्ट्रोक, परंतु तिथे प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वाईड इज लॉंग ऑन मध्ये, तोपर्यंत सिंगल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहू शकाल. विनीत मडवी हा गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती रोशन जाधवच्या बॅटमधून चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहू शकाल सिंगलच्या स्वरूपाने एक चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. क्वालिटी क्रिकेट 5 या आकड्यावरती पोहोचतोय टीम नेवलीपाडा. पुन्हा एकदा कट केलाय चेंडू, मात्र चेंडू पॉइंट मध्ये मात्र रेंज झाली आहे. दोन्ही तू मे आणि इथे क्रीज वरती योग्य रीतीने पोहोचलाय. कॉल नव्हता, संवाद नव्हता, परंतु इथे पंचाने रेफर केलाय. तिसऱ्या पंचाने रेफर केलाय. आपण जाऊया तिथे आमचे सज्ज टीम आहे ग्रामीण टेनिस आणि इथे मात्र नॉट आउटचा इशारा. धाव पूर्ण झाली आहे. बघा दोन्ही खेळाडूंमध्ये ताल नव्हता, संवाद नव्हता आणि त्यामुळे बघा दोन्ही खेळाडूंकडनं चुकी झाली होती, परंतु रिकव्हरी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. सिंगलच्या स्वरूपाने स्ट्राईक रोटेट करताना पाहतोय. 6 या आकड्यावरती पोहोचतोय संघ नेवालीपाडा. आपण स्पर्धा पाहता जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आमदार चषक 20-25 पाहतोय आपण. आजची चौथी रात्र आणि या चौथ्या रात्रीचा पहिला धमाका, पहिली जबरदस्त मॅच तुम्ही पाहता. विनीत मडवी गोलंदाजी मार्कवरती एक चांगला गोलंदाज आहे. निश्चित आम्ही पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून डोंबिवली विभागामध्ये विशाल मडवीच्या निश्चित नेतृत्वाखाली हा संघ खेळला जातोय. दातिवली संघ, चांडबान दातिवली संघ. आणि या सीझन मध्ये आतापर्यंत खेळ चांगला झालाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय. ज्या फलंदाजावरती पूर्णपणे आशा पल्लवित होत्या त्या फलंदाजाला माघारी पाठवलाय. पहिला ब्रेक थ्रो विनीतच्या नावावरती आणि पहिला गडी बाद होतोय टीम नेवालीपाड्याचा. थँक्यू डीजे मास्टर. सुरेख चेंडू होता. पाहू शकाल आपण ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून चेंडू ज्या पद्धतीने फेकला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना आपण पाहिलं आणि त्यामुळे रोशन जाधव सारखा फलंदाज व्यवस्थित चेंडू प्रहार करू शकला नाही. मधली एसटी उद्ध्वस्त केली आणि फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा करण ठाकूर स्वागत केलाय. जबरदस्त काय फटका सजवलाय. गॅप मधून चेंडू, आउटफील्ड पास आहे. पाहता पाहता चेंडू सीमा पार, चौकार.
यो, काय फटका होता बघा. बॉडीचा वेट पूर्णपणे बॅट वरती टाकला गेला फलंदाजाकडनं आणि गॅप शोधण्याचं काम अर्थात करण ठाकूरने केला. चौकाराच्या सहाय्याने धापलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावरती. विनीतचा हा चेंडू मात्र पॅड वरती पंच दर्शवताना पाहतोय आपण प्रसाद सरांना की चेंडू बॅट वरती एज होती, त्यामुळे मात्र फलंदाज बचावलाय. सिंगलच्या स्वरूपाने लेग बायच्या एक धावीच्या मदतीने बॅट कट होती. च्या मदतीने धापलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचतोय. पहिले षटक समाप्त पॉवर प्लेचं एक गडी गमवता नेवालीपाडा संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. कॅप्टनने, त्यामुळे वेळ आपल्याकडे खूप कमी असेल. तो बघा एक विशेष सूचना आहे, आपल्याला इनिंग ब्रेकच्या अगोदर इथे टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. जो कॅप्टन इथे उपस्थित नसेल त्या निश्चितच मात्र कॅप्टन उपस्थित असेल त्या कॅप्टनला मात्र टॉस विन दिला जाईल. त्यामुळे मात्र स्ट्रिक्टली ऑन आम्ही करतोय. षटक क्रमांक दुसरं सुरू. पहिलाच बॉल पुल अँड पॉवरफुल. व्हॉट अ स्ट्रोक. आजच्या रात्रीतील पहिला षटकार साधावा. गुड शॉट. गाजवलं मैदान सुलभाताई वाघिणी नवीन सभेचं गाजवलं मैदान सुलभाताई वाघिणी मैदान सुलभाताई वाघिणी नवीन सभेचं गाजवलं मैदान सुलभाताई वाघिणी. क्या बात आहे. अप्रतिम संगीत. कल्याणपूर्वीतील पहिली महिला आमदार सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचं थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होणार आहे. हा चेंडू जबरदस्त चेंडू होता, परंतु इथे एज लागतोय. स्वतःहून मात्र फलंदाज दाखवते एक जबरदस्त खेळाडू वृत्ती. करण ठाकूरच्या माध्यमातून फलंदाज गडी गमवतोय दुसरा. नेवालीपाडा संघ लागतोय हा दुसरा धक्का. पाठीशी जनता सारीच होती, कशाची ताईला नव्हती भीती. विजयी भव दिला आशीर्वाद ताईला दिसाई आईन. विजयी भव दिला आशीर्वाद ताईला दिसाई आईन. विधानसभेचं गाजवलं मैदान सुलभाताई वाघिणी. विधानसभेचं गाजवलं मैदान सुलभाताई वाघिणी. थँक्यू थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरचा फलंदाज बघा, असा प्रत्येक संघामध्ये एखादा असा खेळाडू असतोय की तो संघाचा आधारस्तंभ, आणि तसाच नेवालीपाडा या संघाचा आधारस्तंभ अर्थात मिडल ऑर्डरचा एक आक्रमक शैलीचा आणि तेवढाच अनुभव त्याच्याकडे निलेश जाधव मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ज्याप्रमाणे आपण पाहू शकाल विशाल मडवीला दातिवली संघाचा एक आधारस्तंभ आहे, त्याचप्रमाणे नेवालीपाडा या संघाचा निलेश जाधव हा आधारस्तंभ आहे. टीम नेहमीच त्याच्यावरती डिपेंड असतोय, कारण तो खेळाडू चांगला खेळ साकारेलच त्याच्यावरती पूर्णपणे आशा पल्लवीत असतील. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती ब्रेक थ्रो आणि येताच स्वागत केलंय पुल पॉवरफुल. जबरदस्त फटका षटकार. तर बघा किती तीक्ष्ण नजर आपण पाहू शकाल या फटक्यामागे. यंगस्टार जे खेळाडू आपण पाहू शकाल, निश्चित निलेश जाधवचा हा स्ट्रोक पहा आपण, ज्या पद्धतीने त्याने फटका लगावलाय. चेंडूवरती तीक्ष्ण नजर आणि पुलचा हा जबरदस्त फटका षटकार.
पुढचा चेंडू एज लागतोय, चेंडू मात्र जातोय पॉइंट थर्ड मॅनच्या मधोमध. तोपर्यंत चेंडूला उचलेल सिंगलने स्ट्राईक रोटेट करताना पाहतोय. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. भावेश दलवीला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती 2 षटकार आल्यात, परंतु महत्वाचा विकेट त्याने करण ठाकूरला बाद केला. विकेट टेकिंग गोलंदाजी झाली आहे, परंतु इथे धावा रोखण्यासाठी थोडंसं संघर्ष करतोय. अर्थात भावेश दलवी हा गोलंदाज. धाबलकावरती धावसंख्या 24 टू लॉस. रोशन जाधव आणि करण ठाकूर हे 2 गोलंदाज मैदानातून बाहेर झाल्यात. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा डायरेक्ट येण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकला असता, तसं घडलं नाही. या क्रिकेट म्हटलं की या गोष्टी होत असतात मैदानाच्या आतमध्ये. जर तरला महत्त्व नाही आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने परफॉर्मर दाखवतो त्यावरती प्रेक्षकांच्या नजरा असतात. मग जसं वेल होईल तशा पद्धतीने मात्र प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. कारण तेवढ्या पद्धतीने हा क्रीडांगण सजवलाय, तशा पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. आजची 4थी रात्र, पहिली लढत जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये, कडा संघर्ष आतापर्यंत दोन्ही संघांकडनं. पुन्हा एकदा मात्र फटका खेळलाय, फटका फसलाय, परंतु पोचू शकला नाही. आणि तोपर्यंत 1 धाव घेण्याची अवधी होती. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील 26 या आकड्यावरती 13ची सरासरी आणि भावेश दलवीचं दुसरं षटक समाप्त. चर्चेत निवडून गेली विधानसभेत. विकी जगदीशनं ताकद लावली कामगिरी. थँक्यू डीजे मास्टर. तर निश्चित आम्ही रिपोर्ट करण्यासाठी विनंती करतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनला. घेसर टीमने रिपोर्ट करायचा आहे टॉससाठी आणि त्याच्या सोबत आपण कोणी ए संघाला रिपोर्ट करण्यासाठी. बघा, ज्या व्यक्तिमत्वाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो ते व्यक्तिमत्व थोड्याच वेळामध्ये इथे उपस्थित राहणार आहे. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे. कल्याण पूर्वेतील पहिली महिला आमदार सन्माननीय आपण पाहू शकाल सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा थोड्याच वेळामध्ये मात्र आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम टू ग्राउंड. स्वागत आहे आपलं या क्रीडांगणावरती. सामना सुरू करा, आपण सामना सुरू करा. हॅलो चेक, हॅलो चेक चेक, आवाज दे थोडा. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. ओके. फुलर लेनचा चेंडू होता. बघा, फुलर लेनचा चेंडू होता आणि स्वतःवरती नाराजी करतोय. नाराजी व्यक्त करताना पाहतोय. निलेश जाधवला ठाऊक होता की ह्या चेंडूवरती मी मोठा फटका खेळू शकलो असतो, तसं घडलं नाही. तरीचीच आमचे आदरणीय जांभिलीपाड्याचे बालाराम दादा पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. आमदार चषकासाठी त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. नेहमीच बघा क्रिकेटवरती प्रेम दर्शवणारे आमचे आदरणीय बालाजी पाटील यांच्याकडनं आमदार चषकासाठी शुभेच्छा आल्यात. धाबलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 27 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. $27 टू लॉस आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. सध्या दातिवली संघ नेट टू नेट फाईट देतोय. नेवालीपाडा या संघाला गोलंदाज तयार. तिसरे षटक मात्र पुन्हा एकदा व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही, थोडासा फंबल झालाय. बघा, या चुका आपल्याला महागड्या ठरू शकतात. आम्ही 1 धाव येते अशा गोष्टी आम्ही पाहिल्यात मैदानाच्या आतमध्ये. एक धाव आपल्यासाठी फार महत्वाची आहे. सिंगलने धाबलकावरती धावसंख्या 28 या आकड्यावरती पोहोचतोय. आमदार चषकाचा आपण धमाका पाहता. सध्याच्या विशाल रात्रीला आपण ही स्पर्धा पाहता. आजची 4थी रात्र. मात्रेपाडा संघ सुद्धा स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळणार आहेत. अर्थात योगेश मात्रे अर्थात बुग्याला आपण या क्रीडांगणावरती स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळताना आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्यवस्थित चेंडू अडवलाय क्षेत्ररक्षकाने. विशाल होता तिथं.
आणि तोपर्यंत सिंगलच्या नुसार धापलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29-29 या आकड्यावरती. सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं. अगोदरचे 3 रात्र आपण पाहिलं असेल की 3 रात्रमध्ये धावा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाल्या आहेत. तर चौथ्या रात्रीमध्ये थोडंसं विकेट सुद्धा स्लो होताना आपण पाहू शकाल. पहिली रात्र आहे आणि पहिला सामना आहे, त्यामुळे मात्र गोलंदाजाला बेनिफिट आणि डिसाईड का केलं दातिवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून की आम्ही क्षेत्ररक्षण करू, कारण त्यांना ठाऊक होतं की आपण 50 आकड्यापेक्षा कमी धावाने जर रोखलं तर आपण फाईट देऊ शकतो. पुन्हा एकदा पुलचा फटका गॅपमध्ये, क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं, परंतु हा चेंडू निसटतो हातामधून, येतोय हा चौकार. पाहू शकाल ज्या व्याप्ती महत्वाची आपण आतुरतेने वाट बघत होतो. थोडासा सामना थांबवा आपण. ज्या व्याप्ती महत्वाची आपण आतुरतेने वाट बघत होतो ते व्याप्ती महत्व इथे उपस्थित होतात. आमदार सामना सुरू करा आपण. या षटकातील काही चेंडू शेष आहेत, काही चेंडू शेष. ऑन साइडला व्हॉट अ हिट, आउट ऑफ द पार्क, येतो हा षटकार, बिग हिट. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. तरीचीच 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 आकड्यावरती पोहोचलाय संघ. 13ची सरासरी. निलेश जाधव हा चेंडू स्क्वेअरकटचा फटका खेळण्याचा होता. एज लागतोय, फलंदाज बाद लागतोय. हा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम नेवाली पाडाला. साळवी हाय येवन ही जोडी, हाय येवन ही जोडी, हाय येवन ही जोडी. राजकारणात समाजकारणात यांची नेहमीच आघाडी, यांची नेहमीच आघाडी, यांची नेहमीच आघाडी. साऱ्या मलंगड मध्ये चाललाय हो त्यांचा. पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला माघारी परतवलाय. महत्वाच्या क्षणाला मात्र निलेश जाधव मैदानातून बाहेर येतोय, कारण डेट ओव्हरचं षटक होतं आणि या डेट ओव्हरच्या षटकामध्ये अतिरिक्त धावा जमावच्या होत्या. तसं घडलं नाही. या पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल खरपूर समाचार 15 धावा
आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पुन्हा एकदा 13 धावा पाहायला मिळाल्यात आणि पहिल्या चेंडूवरती मयुरेश तांडेल या गोलंदाजाने निलेश जाधवला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. छोट्या शैलीचा हा गोलंदाज बघा किती चांगला भन्नाट वेगाने स्वार असलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. कारण प्रेशर घेणार नाहीये दातिवली संघ. या सीझन मध्ये चांगला खेळ झालाय त्यांचा आणि तशाच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूवरती स्वतःहून आपण बघू शकतो स्वतः गोलंदाज जातोय. 1 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 40 या आकड्यावरती पोहोचलाय नेवालीपाडा संघ. चला नेक्स्ट मॅच साठी रिपोर्टिंग करायचंय केसर टीमचे कॅप्टन. आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. कोणी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत? येणारे काही चेंडू शेष आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला फटका फसलाय. झेल हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. जबरदस्त झेल. विशालने झेल टिपला आणि विशाल पाटीलने झेल टिपला आणि फलंदाज बाद. कृष्ण ताकद दावली कामगिरी त्यांची मनाला भावली कामगिरी गावली प्रतिष्ठानला संधी ही गावली शिटी ही बहुमतानी लावली. चौथा धक्का दिलाय मैदानाच्या आतमध्ये टीम दातिवलीने. जर्मन दातिवली संघ त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय. जर्मन नेवालीपाडा संघ ही लढत हलक्याशा हाताने क्लिक केल्यामध्ये चेंडूला डायरेक्ट किट देण्याचा प्रयत्न. तिसऱ्यांदा हा क्षण आपल्याला ह्या पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. तिसऱ्यांदा आपल्याला हा क्षण पाहायला मिळाला. 41 धावा 41. काही चेंडू शेष असतील या षटकातील. पाहायचंय नेवालीपाडा संघ कुठपर्यंत टार्गेट सेट करतोय. पुन्हा एकदा एज लागतोय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. गोलंदाज मयुरेश तांडेलचा अप्रतिम चेंडू फेकला आणि फलंदाज होतोय बाद. अंतिम चेंडूवरती फलंदाजाला बाद करून 41 वरती थांबवलाय नेवालीपाडा संघाला. परंतु नेवालीपाडा संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहे. मात्र मॅच पाहण्यासाठी खूप मजा येईल यात मध्ये शंका नसेल. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला खोनी ए संघ आणि गेसर संघ. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक. तरीशीच आपण गेसर टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करू. बघा विशेष सूचना आहे. गेसर संघाचा सर संघनायक एक या सामन्यातील पहिला चेंडू फेकण्याच्या अगोदर इथे रिपोर्ट केलं नाही तर आपण खोनी ए संघाला नाणेफेकीचा कौलचा विजेता संघ मात्र केला जाईल. कारण खोनी ए संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय स्ट्रिक्टली. कारण अगोदर जगदीश दादा आम्ही सुद्धा अगोदरच्या रात्रीमध्ये सुद्धा पाहिलं होतं की जो संघाचा कॅप्टन इथं अनुपस्थित असेल त्या संघाला मात्र टॉस गमावा लागतो. तर बघा 41 धावा ठोकल्यात. 42 धावांचा टार्गेट आहे. मॅच मध्ये खूप रहस्य दडलाय. परंतु या सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार या ऐकण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया मायक्रोफोन वरती जगदीश पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. चला टॉससाठी या. गेसर टीमच्या संघटनेला विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर टॉस होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे गेसर टीम आपला संघटक आपण लगेच व्यासपीठावरती पाठवा. कोणी टीमचा संघटक आलाय त्याच्यामुळे गेसर टीम आपला संघटक आपण लगेच टॉससाठी व्यासपीठावरती पाठवा.
हॅलो. हॅलो. थँक्यू सो मच गणेश म्हात्रे आणि त्याचबरोबर आमचे मनीष पाटील, मंगेश पाटील, स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोळे म्हात्रेपाडा आयोजित आमदार चषक 2025चा आपल्याला पर्व पाहायला मिळतोय. आणि या चौथी रात्र आणि या चौथ्या रात्रीमध्ये पाहतोय पहिला सामना एकीकडे जय हनुमान दातिवले आणि त्याच्या विरोधात जय हनुमान नेवालीपाडा या दोन बलाढ्य संघामध्ये. खरं तर पहिला सामना आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपला. अर्थातच पहिल्या अंकामध्ये पाहिलं आपण जी सुरुवात केली होती नेवालीपाडा संघाने तिचं सातत्य टिकवता आलं नाही आहे आणि अखेरकार फक्त 42 धाबा 41 कुठल्यात 42 टार्गेट आहे त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये येतोय. टीम दातिवली संघाची जयेश म्हात्रे आणि विनीत पाटील ही सलामीची जोडी. गोलंदाज रोशन जाधवला पाहतोय. रोशनचा मात्र बल्ला चालला नाही आहे. त्यानंतर निलेश जाधव यांनी चांगला प्रतिकार केला मात्र शेवटच्या षटकामध्ये फक्त 2च धाबा आल्या. काय मॅजिकल गोलंदाजी केली गोलंदाज मयुरेश तांडेलने. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. गेम इज ऑन. पहिलाच बॉल हो ते जमिनीवरती झोकून मात्र फटका खेळायचा होता. जयेश म्हात्रेला पाहिलं आपण गेली कित्येक वर्ष सलामीला येत असताना चांगला स्टार्ट दिलाय आणि पहिल्याच बॉलवरती एकेरी दाबेला प्रारंभ झालाय. मॅच चांगला या दोन्ही संघामध्ये एकाच कॅलिबरचे ताकदवर संघ. एक कल्याण डोंबिवली परिसरातील दातिवली संघ, दुसरीकडे पाहतोय आपण या मलंगडचा संघ पहा मिळतो आपल्याला नेवालीपाडा संघ. 42 टार्गेट आहे. 10 पेक्षा जास्त सरासरी प्रति षटकामध्ये बनवायची आहे. ओ ते सर्रार गोलंदाज पहा मिळतो रोशनला. चेंडू गेलाय डॉट. पहिल्या बॉलवरती एक धाव त्याच्यानंतर डॉट. त्याचबरोबर आमचे किरणदादा म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. मोस्ट वेलकम. स्वागत असेल. टीम म्हात्रेपाडा सुद्धा इन ॲक्शनमध्ये खेळताना आपल्या घरच्या मैदानावरती पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं एकमेव षटक. 4-4 षटकांचे सामने. ओ पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला सिली मिड ऑफला. एकेरी धाव मिळत असताना लेगबाजच्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त झाली आहे. अद्यापर्यंत एकही मोठा फटकाने या थांबवलं गेलंय. रोशनला सुद्धा माहीत आहे की आता 42 धाबा आपल्याकडे फार कमी आहेत कारण या मैदानावरती सातत्याने धाबा झाल्यात आणि जो स्टार्ट मिळाला होता त्याचं सातत्य टिकलं नाही आहे कारण शेवटच्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली दातिवली संघाच्या बाजूने. त्यामुळे कुठे का होईना आता मॅचमध्ये 42 टार्गेट फार कमी वाटतोय. पॉवर प्लेचं एकमेव षटक मार्ग असताना हे 2 फलंदाज पहा मिळतात आपल्याला. जयेश म्हात्रे आणि त्याच्या जोडीला विनीत पाटील हे 2 फलंदाज. चला जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक टीमला लेट राहील हे सुद्धा लक्षात ठेवा. दुर्वेश आल्यात आमचे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. फिल्डर चेंडूच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. अद्यापपर्यंत चांगला षटक राहिलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे ती मात्र नेवालीपाडा रोशन जाधवची. खरं तर या ओव्हरमध्ये मोठे फटके येणं गरजेचं होतं पण तसं काही पाहायलाच मिळालं नाही आहे. त्यामुळेच ते फक्त एकेरी धाब्यांवरती अद्यापर्यंत काम चालवलं आहे. एकात मोठा फटका. सामन्याला पुढे स्कोरबोर्ड. ओ पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. व्हेरी गुड बॉलिंग. भन्नाट वेग आहे. दिशेवरती नियंत्रण कंट्रोल. टप्पा अचूक आहे. लाईन सुरेख आहे. त्यामुळे ते चेंडू गेलाय डॉट. 42 टार्गेट या मॅचमध्ये अद्यापर्यंत फक्त 3 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात.
चांगली गोलंदाजी पाहिली पहिल्या षटक मार्गदर्शन. लास्ट टू गो. ओ पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. ओ काय झालं या ठिकाणी. नितीन आले अगदी वेगाने आले. चेंडू मात्र पाठीमागून त्यांच्या निघून गेला. चेंडू सीमा पार. पहिला चौकार. सभेचं गाजवलं मैदान सुलभाताई वाघिणी. नवीन सभेचं गाजवलं मैदान सुलभाताई वाघिणी. पाच चेंडूवरती अगदी 3च धावा होत्या. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार कुठे का होईना मॅच मध्ये वापसी करण्यासारखा चौकार होता. अगदी जवळ. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया चिरडगावचे आदरणीय अशोकजी बडेकर यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर प्रेमनाथजी म्हात्रे देवराजजी म्हात्रे यांना देखील विनंती आहे की आपण देखील या आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर याच दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती या ठिकाणी राजेंद्र वारे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. मनापासून स्वागत. भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. गेली कित्येक वर्ष आपल्या या पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम त्यांच्या वतीने आखण्यात येतात. राजेंद्र वारे साहेब यांचं मनापासून करूया आपण स्वागत. लखन जाधव आल्यात. दुसरं षटक ऑन साइडला. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर नाही आहे. चेंडू वेगाने जात असताना पहा मिळतोय 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध. चेंडू सीमा पार. चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार. मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा तेच चित्र राहिलं. शेवटच्या बॉलवरती आणि आता मात्र पहिल्या बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच खोनीच्या विरोधात घेसर हे 2 संघ खेळतील. ओ आता चेंडू गेलाय डॉट. लखन जाधवकडे सुद्धा वेग आहे, एक्सपिरियन्स आहे, बरीच वर्ष क्रिकेटवरती. त्याच्यानंतर लक्ष असू द्या. खरं तर घेसर आणि खोनी या 2 संघांदरम्यान लढत होती. खोनी टीमचा संघनायक उपस्थित होता आणि घेसर संघ अनुपस्थित राहिला. त्याच्यामुळे खोनी संघाला टॉस विन दिला आणि त्या संघाने टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू सो मच. तर अतिशय धाडसी निर्णय आहे मी म्हणेन. या ठिकाणी दुसरे धावेचा प्रयत्न आणि फलंदाज पंचांका रेफर केले. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. अगदी ॲक्युरेटपणे थ्रो आलाय. हेलो चेक. नोट आउट आहे कारण फलंदाज जरी बाहेर राहिला असला अगोदर हात लागलाय स्टंपला, त्यामुळे बेल्स अगोदर पडल्या. यस. कारण बॅटर खूप मागे राहिले होते, मात्र अगोदर स्टंपला हात लागला त्यामुळे बेल्स अगोदर पडल्या. शोल्डर. यस. जीवनदान मिळालं. अतिशय चांगला निर्णय पंचांचा राहिला. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. आता एकेरी धाव मिळेल. धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहिलं तर 14-42 टार्गेट या मॅचमध्ये सुद्धा आपल्याला पाहा मिळतं. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले त्या सर्वांचं मनापासून स्वागत. त्यातले त्यात आमचे 40+ संघटनेचे कल्याण डोंबिवलीचे उपाध्यक्ष प्रमोदजी मडवी हे सुद्धा सामना एन्जॉय करतात. त्यांचं मनापासून स्वागत. त्यांचाच घरेलू संघ आपल्याला पाहा मिळतोय, जय हनुमान दातिवली. ओ फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. बनतील प्रेक्षक. व्हॉट अ शॉट. स्टॅन्ड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ पार. षटकार.
गणपती गायकवाड दादा असं साऱ्यांचा बनलाय वादाना आमदार गणपती गायकवाड दादा असं साऱ्यांचा बनलाय वादाना आमदार गणपती गायकवाड दादा असं साऱ्यांचा बनलाय वादाना आमदार गणपती गायकवाड दादा पहिला षटकार पहा मिळतो आपल्याला. फलंदाज विनीत पाटील. बॉल द्या. चांगला फटका खेळ, अगदी जागेवरती उभे राहून हा फटका खेळ आणि त्याच्यावरती 6 धावा पाहायला मिळाल्या. गरज होती, मागच्या काही चेंडूवरती मोठे फटके आले. 2 चौकार 1 षटकार येत असताना आपण पाहिलं जेथे सामन्याला सुरुवात झाली होती काहीशी संत गतीने, मात्र केलेल्या चुका फिल्डरने पुन्हा एकदा त्यांना आतमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असताना टीम जय हनुमान दातिवली संघ. दुसरं षटकार 20 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्यात अद्यापपर्यंत. विनीत पाटीलला पाहतो स्ट्राईकवरती. आताचा बॉल गेलाय डॉट. षटकारानंतर डॉट चेंडू 2 ओव्हरचा कॅच संपलाय. 2 ओव्हरमध्ये 20 धाबा झाल्यात. आत्ता 12 चेंडू आणि समीकरण असेल 22 धाबा कराव्या लागतील. 42 टार्गेट होतं या मॅच मध्ये सुद्धा, त्यामुळे आता 12 मध्ये 22 धाबा बनवायचा आहे. आस्किंग रन रेट 11ची सरासरी कायम पहा मिळते. आपल्याला थोडीशी टीम मीटिंग केली जाते जेणेकरून आता एखादा चांगला गोलंदाज शोधावा लागेल. या मैदानावरती धावा होतात, मात्र या 42 धाबा करण्यासाठी आता अद्याप सलामीची जोडी मैदानामध्ये विनीत पाटील आणि त्याच्या जोडीला पाहतोय आपण जयेश म्हात्रे. चांगला स्टार्ट करून दिला या 2 फलंदाजांनी. सुरुवातीला मात्र संघर्ष केला, फटके येत नव्हते, मात्र त्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली आणि जेथून चौकार षटकार येणं सुरू झालंय. निवालीपाडा संघ आणि निवालीपाड्याचे आमचे या संघाचे बिग सपोर्टर 40+ खेळाडू आमचे रामचंद्र दादा जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. चला आता 12 मध्ये 22 बॉलर कार्तिक जाधवला पाहतोय आपण. तिसरं षटक आपल्या टीमच्या वतीने. काल सुद्धा नाईटच्या स्पर्धेमध्ये सरपंच चषक उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये जय हनुमान निवालीपाडा संघ क्वालिफाय झालाय. त्याच्याबरोबर निजे संघ हे 2 संघ कालच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाले. कार्तिक पहिलाच बॉल लेटकट केल्यात. हो व्हॉट अ शॉट, सुपर टेक्निकल फटका. चेंडू जाईल डीपिश कव्हरला. पहिल्याच बॉलवरती दमदारच्या भाग्यवती लीड हाताईनं घेतला किती 4 धावा आपल्याला पहा मिळतात. पहिल्याच बॉलवरती आल्या. समीकरण पाहतोय आता 11 मध्ये 18 करायचे आहेत. सामना अगदी क्लोज आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी चेंडू विन्सेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला फिल्डर एकच धाव. दुसरे धावेचा प्रयत्न, मात्र थ्रो व्यवस्थित नाही आहे. एकेरी धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. 10 चेंडू 17ची गरज अद्याप या मॅच मध्ये पाहतोय. चौथ्या रजनीमधीला पहिला सामना पहा मिळतो आपल्याला. अतिशय 2 संघ मोठे आहेत, बलवान आहेत. आज मात्र त्याचा बॉल पुन्हा एकदा पाहता येईल. मोठे मोठे संघांचा आजच्या या रात्रीमध्ये समावेश पहा मिळेल. नेक्स्ट मॅच गेसरच्या विरोधात खोनी ए हे 2 संघ खेळताना आपण पाहणार आहोत. ओ पुन्हा एकदा चेंडू अगदी गेला डॉट. व्हेरी गुड लाईन. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर 1 आणि आत्ताचा चेंडू डॉट. सामन्याला मजा येईल. मी अगोदरच सांगितले की 2 संघ चांगले आहेत, बलवान बलिष्ठ आहेत, त्यामुळे सामना कधी कोणाच्या बाजूने जाईल हे सुद्धा सांगणं तेवढंच कठीण आहे. तिसरं षटक मार्गस्थ कार्तिक जाधव. फुल टॉस. एकेरी धाव मिळत असताना पहा मिळतो. इक्का दुक्का कधी चौकार असं सध्याच्या घडीला पाहिलं तर समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश म्हात्रे सारखा एक आक्रमक शैलीचा बॅटर अद्याप मैदानामध्ये.
हां, ज्या गाड्या आहेत ना स्क्रीनच्या पाठीमागे त्या थोड्या बाजूला करा. आता थोड्याच वेळात आमदार मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, त्यामुळे गाड्यांचा ताफा इकडे व्यासपीठासमोर येईल. ती बुलेट गाडी आहे पहा, आणि तेथे 4 व्हीलरसुद्धा आहे, स्विफ्ट. ज्या कोणाच्या गाड्या आहेत त्या कृपया करून रस्त्यामधून बाजूला करा प्लीज, कारण थोड्याच वेळात आपल्या सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आमदार मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आता गरज आहे ती 7 मध्ये 16. काय मॅच रंगली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर कार्तिकने केलेली चांगली गोलंदाजी पहा मिळतो आपल्याला. 7 मध्ये 16. ओ पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग कार्तिक जाधव. अत्यंत महत्वपूर्ण षटक हाताळत असताना मॅजिकल गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकाराने आगाज, त्यानंतर लागोपाठ 3 चेंडू डॉट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. 6 मध्ये आता 16 करायचे आहेत. पाठीशी जनता सारीच होती, कशाची ताईला नव्हती भीती. विजयी भव दिला आशीर्वाद ताईला दिसाई आईन. विजयी भव दिला आशीर्वाद ताईला दिसाई आईन. विधानसभेचं गाजवलं मैदान सुलभाताई वाघिणीनं. विधानसभेचं गाजवलं मैदान सुलभाताई वाघिणी. थँक्यू थँक्यू थँक्यू. जर नेवालीपाडा संघ जिंकतो तर श्री विठोबा जाधव यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे नेवाले टीमला. कॅश प्राईज झाले आता 6 मध्ये 16. वॉट अ मॅच. सुपर. सामना रंगलाय. मी अगोदरच सांगितलं की 2 मोठे संघ आहेत, त्यामुळे सामन्याला मजा येईल. शेवटचा गोलंदाज करण ठाकूर. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. स्टॅन अँड डिलिव्हर. अर्ध्या पिच मध्ये चेंडू फेकलाय, फेकून दिला डीप मिड विकेटच्या वरून. मच निडेड षटकार. हा विनीत पाटील आहे. जयेशनी जर सामना जिंकला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे जयेशसाठी. दातिलीचे समर्थक यांच्या वतीने अद्यापी सलामीची जोडी केलतोय. विनीतने मारलेला षटकार. पुन्हा एकदा हो, या ठिकाणी क्लीन बोल्ड झाल्यात. फलंदाज बाद. ज्या फलंदाजाने षटकार टोकला होता त्याला मात्र पुढच्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलाय. पहिला धक्का ज्या अनुमान दातिवली टीमला. पब्लिक त्यावर फिदा. साऱ्यांचा बनलाय वादाना. थँक्यू. कोणीगावचे समाजसेवक सकारामजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल मंचावरती येऊन आपण आसनस्थ व्हावं. नेक्स्ट बॅटर निवृत्ती म्हात्रे, एक सिनियर खेळाडू या टीममध्ये. जयेश आणि निवृत्तीला बऱ्याच वेळा पाहिले सामना जिंकत असताना. हे 2 चांगले खेळाडू आहेत. विनीतने सुद्धा सामना एक अति जिंकून देण्याचा प्रयत्न केला. षटकाराने मात्र सामन्याला काढणी देण्याचा प्रयत्न होता विनीत पाटीलचा, मात्र नाही जमलं. नेक्स्ट बॉलवरती करणने त्याला क्लीन बोल्ड केलंय. त्यामुळे 10 मध्ये आता 4 मध्ये 10 बनवायचं. एका चौकार षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल तर एखादा विकेट पुन्हा एकदा सामना विजयाच्या बाजूने घेऊन जाईल. 4 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. चांगला सामना प्रेक्षकांना पहा मिळतो या मैदानावरती. ओ पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतंय. ते खेळाडू पहा मिळतोय. बॅकअपला कोणी नाही आहे. स्वतः चेंडूवरती हातामध्ये ठेवला. निलेश जाधव एस्टेनच्या मागे होते, कारण त्यांना सुद्धा माहित होतं की बॅकअपला कोणीही नाही. पहिल्या चेंडूवरती 6, त्याच्यानंतर विकेट आणि आता 1. 3 मध्ये 9. धावसंख्या कंपल्सरी चेस करायचे. लक्षात ठेवा, स्पर्धेचा नियम आहे इथे. नो टॉस नो विकेट ओनली रनचेस हा नियम आहे स्पर्धेचा. त्यामुळे आपल्याला धाबा कंपल्सरी बनवाव्या लागतील. 3 मध्ये 9 येणार आहे चेंडू. स्ट्राईकला पाहतोय फलंदाज आता जयेश म्हात्रे, सलामीचा बॅटर. ओ पुन्हा एकदा या ठिकाणी छेल. व्हॉट अ कॅच.
जय जाधव होते. काय झेल टिपलाय की सामना. गायकवाड दादा असा साऱ्यांचा बनलाय वादा नामदार गणपत गायकवाड दादा असा साऱ्यांचा बनलाय वादा नामदार गणपत गायकवाड दादा. थँक्यू. चांगला झेल टिपला मॅच मध्ये वापसी करत असताना टीमला पाहतो. आता पहिल्या बॉलवरती सामना खुला केला होता विनीत पाटीलने. मात्र मी सांगेन विनीतचं चुकलं एकच, मोठा पडका खेळायचा नव्हता. सिंगल डबलनी काम चाललं असं, मात्र मोठा पडका खेळाच्या नांद्यात क्लीन बोल्ड झाले. त्यानंतर एकेरी देव आणि आता विकेट. चांगला सामना आता 2 मध्ये 9. चला सामना लगेच सुरू करा, जास्त वेळ नको प्लीज. जो टाइम दिलाय मॅनेजमेंट कमिटीने त्या टायमाची अंमलबजावणी करा, कारण टाइम फार महत्त्वाचा आहे तुम्हाला या क्रिकेटमध्ये. आता 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन झाल्यात. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. आमचे जांभिवली पाड्याचे बालाशेठ पाटील हे सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचं सुद्धा स्वागत. नेक्स्ट बॉल. ओ चांगला चेंडू आणि चेंडू गेला डॉट. काय घडलंय मॅच मध्ये, जेथे फक्त धावा 42 बनवायच्या होत्या, जास्त चेंडू डॉट केले आणि आता सामना पूर्णपणे ज्या अनुमान नेवाली संघात नेवाली पाड्याच्या बाजूने पहा मिळतो आपल्याला. 1 चेंडू 9. आता एखादा दैवी चमत्काराच्या सामन्याला वाचू शकेल. क्रिकेटमध्ये 1 चेंडू 9 धावा झाल्यात, मात्र आता पाहायला मिळेल का पुनरावृत्ती, कारण क्रिकेट आहे शेवटी. कधी काय होईल हे सांगणं फार कठीण जातोय. आणि आता एकच डिलिव्हरी लिगल पेकाचे. करण ठाकूर जो शेवटचं षटक घेऊन आला आपल्या टीमसाठी, पहिल्या बॉलवरती षटकाराने आगाज केला. असं वाटलं की आता सामना पूर्णपणे दातिवली टीमच्या बाजूने, मात्र त्याने केलेली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. 1 चेंडू 9 धावसंख्येची गरज आणि आता आला षटकार. मात्र वेळ गेली आहे. असं क्रिकेटमध्ये म्हणतात की भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि उशिराने सुचलेलं शहाणपण यांना 0 किंमत असते. सत्ता गेली, शहाणपण संपलं. त्यामुळे आपला आता सामना गमावला गेलाय. टीम ज्या अनुमान दातिवली संघाने. कोणी संघ चला लगेच मैदानाचा हर्षद, आपण मैदानाचा ताबा घ्या, लगेचच सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना जिंकला ज्या अनुमान नेवालीपाडा या संघाने. पॉवर प्ले मध्ये मोठे फटकेबाजी करायची होती, मात्र तसं काही करू दिलं नाही आहे. तो रोशन जाधव ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विठोबा जाधव यांच्या वतीने टीम नेवाली पाडा या संघाला.